कारण ह्या जगामध्ये स्पर्धा करायला वॉरेन बफे आहेत, बिल गेट्स आहेत, कोणाची स्पर्धा करायची. आणि एक वेळेला खायला नसणारे पण आहेत. आपण त्यांचा विचार करतो. माझ्या दृष्टीने मी त्यांचा विचार करतो की त्यांना वरती कसं आणता येईल, त्यांना बरोबर कसं आणता येईल, त्यांना लिफ्ट कसं. कारण एका लेवल नंतर तुम्ही काही केलं ती फक्त शून्याची ॲडिशन असते. आपल्याला माहितीच आहे की आजचे मुख्य पाहुणे श्री हनुमंतरावजी गायकवाड हे आपल्या इथे आहेत आणि आपण त्यांचे अनुभव ऐकणार आहोतच. तर त्याच्याबद्दल मी थोडी माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. गायकवाड साहेबांनी 1991मध्ये शिक्षणासाठी रहमतपूर, जिल्हा सातारा या छोट्याशा गावातून पुण्यात आले. वडिलांच्या मृत्यूमुळे लहान वयातच पैशाची अडचण भासू लागली. 1 रुपयासुद्धा बससाठी जवळ नव्हता. त्यामुळे 42 किलोमीटर रोज सायकलवरून ये जा करत त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. स्वामी विवेकानंद यांचा प्रभाव त्यांच्या जीवनात पडला होता आणि त्यांच्या विचारांनी ते मोहून गेले होते. टाटा मोटर्स, टेल्कोमध्ये त्यांनी ट्रेनी म्हणून काम करत असताना 1995 साली भारत विकास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली. ह्याचं उद्दिष्ट होतं की गरीब होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी ही संस्था काम पाहणार होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर फक्त 8 लोक काम पाहत होते. यानंतर 1997 पासून 2000 पर्यंत ही संस्था 8 लोकांवरून 300 लोकांची झाली होती आणि त्यातूनच BVG या संस्थेचा जन्म झाला. आज या कंपनीचा विस्तार सांगायचा झाला तर 60,000 पेक्षा जास्त लोक या कंपनीत कार्यरत काम करत आहेत. 800 पेक्षा जास्त साईट ह्यांच्या भारतभरात चालू आहेत. 750 पेक्षा जास्त कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा त्यांच्यासाठी BVG काम करते आहे. 70 पेक्षा जास्त शहरांमध्ये त्यांचे विविध कामं चालू आहेत. 20 पेक्षा जास्त राज्यांमध्ये त्यांचे हे काम चालू आहे. 100 पेक्षा जास्त रेल्वे मेंटेनन्स ते करत आहेत आणि 5 लाख झाडे लावून त्यांचे संगोपन ही कंपनी करते आहे. सांगायला खूप काही आहे पण सगळं मी सांगितल्यानंतर सगळं संपून जाईल. तर हे सर्व अनुभव आपण श्री हनुमंतरावजी गायकवाड यांच्याकडनं ऐकणार आहोत. तर सर्वप्रथम आपले MAचे अध्यक्ष श्री व्यंकटजी बिराजदार यांना मी विनंती करतो की आपले आजचे प्रमुख पाहुणे हनुमंतरावजी गायकवाड यांचं स्वागत, सत्कार, गौरव इथे करावा. त्यांनी पुढे व्यासपीठावर यावे. पुढे मराठा उद्योजक असोसिएशन, एंटरप्राइज असोसिएशन याच्या सगळ्या मेंबर्सचं मी मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की तुम्ही खरंच असं एकत्र येणं आजकाल दुर्मिळ झालं आहे. कुणाला प्रत्येकाच्या व्यवसायातनं, व्यापारातनं एकत्र यायला वेळ नाही आहे आणि एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीचा विचार करायला तर अजिबात वेळ नाही आहे. प्रत्येकजण स्वतःच्या मायाजालामध्ये इतका गुरफटलेला आहे की आपण सगळेजण एकत्र येत आहे, वेळ काढून येत आहे आणि समाजाच्या प्रगतीचा आणि तुमच्या स्वतःच्या प्रगतीचा विचार करताय. याचं खरंच तुमच्या संघटनेच्या सगळ्या सदस्यांचं आणि आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी इथं काही तुम्हाला मार्गदर्शन करणं इतका मोठा नाही आहे, लहान माणूस आहे. काहीतरी धडपड चालू आहे, काहीतरी वेगळं करायची धडपड करतोय आणि ती धडपड मी तुम्हाला सांगू शकतो की नेमकं काय करतोय, कसं करतोय.
त्याच्यापूर्वी मला माझ्या ज्यांच्यामुळं हे यश मिळतं आहे, ज्यांच्यामुळं काम होतं आहे, माझी BVGची जी टीम आहे, आता जवळपास 65,000 लोकांची टीम आहे, त्या टीमचा मी दहीहंडीचा सगळ्यात वरचा माणूस म्हणून मी त्यांच्याप्रती कायम करतो, कारण त्यांच्यामुळेच यश मिळतं. रात्रंदिवस ते धडपडत असतात, काम करत असतात आणि मला तोलून धरतात सगळ्यात वरती. आपण परवाच दहीहंडी बघितली. वरच्या माणसानं जर मी म्हटलं की मी फोडली तर त्याला काही अर्थ नसतो, कारण प्रत्येक थर महत्त्वाचा असतो. कोणी हल्ला तर वरचा माणूस वरती राहू शकत नाही. माझी सगळी टीम अतिशय मजबूतीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. एक कुटुंब म्हणूनच आम्ही काम करतो, म्हणून ते यश मिळतं. दुसरं यश जातं, यशाचं श्रेय जातं माझ्या घरच्यांना. वैशाली इथं आली आहे, आदिती, आर्या मुली, आई, माझा भाऊ. मी प्रचंड फिरत असतो. हे महिन्यातले कधी 20 दिवस, कधी 25 दिवस, कधी 30 दिवस. 30 दिवस फिरत असताना कधी तक्रार करत नाही ते की तुम्ही का फिरताय, कशासाठी फिरताय, तक्रार करत नाहीत. आणि तिसरं, मला असंख्य लोकांनी मदत केली, जागोजागी मदत केली, मार्गदर्शन दिलं. अशा सगळ्यांच्या ऋणात राहून मी खरं हे यश मिळालं आणि ह्या सगळ्याचे क्रेडिट त्यांना जातं. मी फक्त नाममात्र आहे. म्हणजे खरं काम हे सगळे लोक करतात. माझा जन्म कोरेगावचा, सातारा जिल्ह्यामध्ये. आमचं गाव रहमतपूर. लहानपणी थोडा हुशार होतो म्हणून रहमतपूरनं आम्हाला सातारला शिफ्ट केलं. वडील सातारला घेऊन आले आणि सातारला जेव्हा गेलो त्यावेळेला ज्याच्या घरात लाईट असते, बटन दाबलं की तो माणूस श्रीमंत असतो, अशी कन्सेप्ट होती. कारण 6वी जाईपर्यंत आमच्या घरात लाईट नव्हती. 10x12च्या खोलीत राहत होतो. 4थी स्कॉलरशिप मिळाली त्यानंतर एक तो गैरसमज दूर झाला की पैसेवाले लोक बुद्धिमान असतात, असं काही नसतं. स्कॉलरशिप मला मिळाली आणि त्यानंतर वडिलांना वाटलं की हनुमंत हुशार आहे, म्हणून आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालो. फुगेवाडी नावाचं गाव आहे दापोली शेजारी, तिथं राहायला लागलो. मला शाळेमध्ये रमणबागेत घातलं. शाळेत जायला यायला 1 रुपयाचं तिकीट असायचं. बऱ्याच वेळा ते 1 रुपया द्यायचं की लाईकडं नसायचं. आई माझी शिवणकाम करायची, परकर शिव, ब्लाऊज शिव, असं काही काही छोटी मोठी कामं करायची आणि त्यातनं मला मदत करायची. दुर्दैवानं वडील आजारी पडायला लागले काही कारणामुळं. वर्षातले 2 महिने, महिना ससून हॉस्पिटल, बुधराणी हॉस्पिटल अशा हॉस्पिटलमध्ये असायचे. आईचं कानातलं 200 रुपयाला, मंगळसूत्र 500 रुपयाला घाण ठेवल्याचं मला आठवतंय. पण एक झालं की वडील ज्या ज्या वेळेला चांगले असायचे, खूप संस्कार करायचे, वेगळा विचार द्यायचे. अशीच पुण्यामध्ये भाषणं व्हायची त्यावेळेला प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांची. अशा वेगवेगळ्या व्याख्यानांना मला वडील घेऊन जायचे. एकदा मी विवेकानंदांचं व्याख्यान ऐकलं आणि ठरवलं की हे आपल्या आयुष्यातलं दैवत. असंच एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती व्याख्यान ऐकलं आणि त्यांना दुसरं दैवत केलं की ही आपली आयुष्यातली आयडॉल माणसं, त्यांच्यासाठी त्यांच्यासारखं काहीतरी वेगळं काम करायचं. काय होणार काय नाही होणार माहीत नव्हतं, पण काहीतरी वेगळा विचार चालू केला, काहीतरी वेगळं करू. 10वीला 88% मार्क पडले. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलं. सगळी मुलं इलेक्ट्रॉनिक्सला जातात, मी इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं. पहिल्या वर्षी 74% मार्क पडले, दुसऱ्या वर्षी 72% पडले आणि दुर्दैवानं दुसऱ्या वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यांची इच्छा होती की मी IAS व्हावं, म्हणून आईला मी म्हटलं की मला इंजिनिअरिंगला डायरेक्ट ॲडमिशन औरंगाबादला मिळत होतं. आईला म्हटलं मी औरंगाबादला ॲडमिशन घेतो. आईने सांगितलं की आजी आजोबा, वडील एकटेच होते, आजी आजोबा रहमतपूरनं आमच्या घरी राहायला आले होते. आम्ही पिंपळी गुरुमध्ये त्याला राहायला गेलो होतो छोट्या खोलीमध्ये. तर आई म्हटली की पुण्याबाहेर जाऊ नको, कारण आजी आजोबा इथं आलेत आणि छोटीशी आईला नोकरी होती, शाळेची नोकरी लागली होती. मी घरकाम करू का, धुणी भांडी करू का, ह्यांची आजारपणं बघू, तू पुण्यातच थांब. म्हणून मग मी पुण्यातच ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. 12,000 रुपये फी भरायची मारामार होती. आईने 15,000चं कर्ज काढलं पुणे अर्बन बँकेचं आणि मी VITमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि पिंपळी गुरव ते VIT जवळपास 20-21 किलोमीटर अंतर येतं. ते मी सायकलवरनं जायला चालू केलं. जाता येता मग मी डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या शेजारी एका सद्ग्रस्तांनी मला त्यांच्या गॅरेजमध्ये जागा दिली आणि तिथे मी डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला चालू केलं.
सकाळी जाताना एक क्लास घ्यायचो, कॉलेज सुटल्यानंतर एक क्लास घ्यायचो. नंतर जाम स्वच्छ बाटल्याची एजन्सी घेतली. मग छोटी मोठी पेंटिंगची कामं करायला चालू केलं. कारण नुकतंच त्यावेळेला आम्ही घर बांधलं होतं. आमच्या वडिलांचे आम्हाला 40,000 रुपये मिळाले होते. त्यातनं पुढची खोली मागची खोली असं 2 गुंठेचा प्लॉट घेऊन घर बांधलं होतं. मग पेंटिंग काम कसं करतात, ऑइल बॉन्ड म्हणजे काय, लस्टर म्हणजे काय, वेल्वेट म्हणजे काय, ह्याचा सगळ्याचा अभ्यास झाला. किती हात कसे देतात, कसं काम करतात. आणि मग छोटी मोठी पेंटिंगची, जगन्नाथ जो आमचा आता माझ्याबरोबर सहकारी असतो चक्रधर, तो पेंटिंगची कामं करायला लागला. अशी वेगवेगळी कामं चालू केली. आणि मग काही ते वेगळं करू हे डोक्यात पक्कं होतं. म्हणून म्हटलं एखादी संस्था काढू. म्हणून भारत विकास प्रतिष्ठान असं संस्थेचं नाव ठरवलं की विवेकानंदांच्या प्रेरणेने काहीतरी वेगळं करायचं. म्हणून भारताचा नकाशा काढला, त्याच्यामागे एक सूर्य काढला की हा देश महान आहे. या महान देशामध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झाला आहे. आपण खरंच भाग्यवान आहोत. त्या नकाशाभोवती सूर्य काढला आणि मध्ये एक पंटी काढली की काहीतरी मला वेगळं काम करायची संधी मिळू दे. काय होणार माहीत नव्हतं, रुपया नसायचा खिशामध्ये, पण विचार वेगळा होता. भारत विकास प्रतिष्ठान संस्था काढली आणि बरेच मेहनतीतनं म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. त्यात अगदी शेवटच्या वर्षाला फर्स्ट सेमिस्टरच्या परीक्षेला देखील बसलो नाही. बालेवाडी स्टेडियमला एक कॉन्क्रीटचे रस्ते करायचं काम घेतलं होतं आणि त्या कामामुळं वेळ मिळाला नाही. तिथं अडचणीत आलो. सिव्हिल इंजिनिअरिंग नव्हतं माझं. काम चांगलं केलं होतं, जजर केलं होतं, पण लेवल बघितली नव्हती. त्यामुळे त्यात पुन्हा ते रिपेअर करायला लागलं आणि त्याच्यामुळे अडचणीत आलो. तेव्हा फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा देखील दिली नाही. मग फायनल इयर कंप्लीट झालं, फर्स्ट क्लास मिळाला. टाटा मोटर्समध्ये नोकरीला लागलो ग्रॅज्युएट ट्रेन इंजिनियर म्हणून. तेलकूत नोकरीला लागल्यानंतर 2 वर्ष आमचं रोटेशन असतं. ते झाल्यानंतर फायनली मला परचेस डिपार्टमेंटमध्ये प्लेस केलं गेलं. तिथे गेल्यानंतर त्या टाटा इस्टेट गाड्या त्यावेळेला आमच्या चालल्या नाही. त्यामुळे वायरिंग हार्नेसचा बराच मोठा स्टॉक हा स्क्रॅप पडला होता. तर त्याचं 2.5 कोटी रुपयाचं स्क्रॅपचं अप्रुव्हल मिळालं होतं आमच्या रावळ साहेबांच्याकडनं. मी आमच्या मॅनेजरला म्हटलं की साहेब हे वापरूया. तर ते म्हटले की काही गरज नाही, आपल्याला कंपनीकडे पैसे आहेत, अप्रुव्हल मिळालं आहे. मी म्हटलं साहेब काही दिवसापूर्वी रुपया नव्हता म्हणून चहा पित नव्हतो, हे काही बरोबर नाही, मी वापरतो. आणि मग कंपनीकडनं कुठलीही मदत न घेता ते 2.5 कोटी रुपये कंपनीचे वाचवले. कंपनी माझीच समजली. 8,000 रुपये पगार होता, वर्षाला 1 लाख रुपये पगार होता. त्यावेळेला कंपनीचे 250 लाख रुपये वाचवले. त्याच्यामुळे एक नाव झालं. मला आमच्या वायनाथ म्हणून आमचे व्हाईस प्रेसिडेंट होते, त्यांनी एकदा बोलवून घेतलं आणि विचारलं की बेटा अच्छा काम करते हो, व्हॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम द कंपनी. दरम्यानच्या काळात रहमतपूरची गावची काही मुलं नोकरी मागायच्या निमित्तानं पुण्याला माझ्याकडे यायला लागली होती. आमच्या आईला भेटायचे, मला भेटायचे की काहीतरी काम द्या. 7वी पास आहे, 10वी नापास आहे, काही 12वी पास आहे, अशी मुलं यायची. मग त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की सरांना म्हटलं की सर माझ्या गावची मुलं आहेत, त्यांना काहीतरी काम द्या. त्यांनी विचारलं काय काम करतील. मी म्हटलं साहेब हाऊसकीपिंगचं, म्हणजे त्यावेळेला मी म्हटलं हेल्परचं काम द्या. तर नाथसाहेबांनी मला सांगितलं की हेल्परचं काम नाही आहे आपल्याकडं, पण इंडिका प्लॅन्टचं इरेक्शन चालू होतं आहे 97 साली. तिथं म्हटले वी आर लुकिंग फॉर न्यू हाऊसकीपिंग कॉन्ट्रॅक्टर. तुझ्या गावची मुलं हाऊसकीपिंगचं काम करतील का. तर मी हो म्हणून सांगितलं. म्हटलं तू एम्प्लॉई आहे, तुझ्याकडे कुठली संस्था आहे का. तर म्हटलं साहेब कॉलेजमध्ये असताना 91 साली रजिस्टर केलेली माझी भारत विकास प्रतिष्ठान म्हणून ट्रस्ट आणि सोसायटी नावाची संस्था आहे. आणि त्या संस्थेच्या नावाने मग आम्हाला 22 मे 97ला हाऊसकीपिंगचं काम मिळालं. उमेश माने आमच्या आता व्हाईस चेअरमन जॉईंट MD आहेत. उमेश पहिल्या दिवसापासून काम बघायला लागला, ऑपरेशन रिलेटेड सगळ्या गोष्टी बघायला लागला. पहिल्या वर्षात टर्नओव्हर 8 लाखात झाला, नंतर 30 लाखात झाला. 99 साली लग्न झालं. मग मी वैशालीला, माझ्या आईला म्हटलं की मी आता नोकरीचा राजीनामा देतो आणि पूर्ण व्यवसाय करतो. घरात थोडासा वैशाली समंजस होती. तिने आईला थोडासा धक्का होता की टाटा मोटरसारखी चांगली नोकरी सोडायची आणि व्यवसाय करायचा. आईने मला बऱ्याच प्रकारे समजूत घालायचा प्रयत्न केला. आपल्या 7 पिढ्यात कोणी व्यवसाय केला नाही, आपल्याकडे भांडवल नाही. बरं आमच्या 7 पिढ्यात एकच मुलगा, वडील आजोबा सगळे एकटे, अशी काही भावकी नाही की हे सगळे मदत करतील, असे करतील, असं कोणी नाही. धाकटा भाऊ तो डॉक्टर केला. आई म्हणली असलं काही तुला जमायचं नाही, असं काही करू नको. आईला एकच शब्द दिला की चुकीचं काही करणार नाही, खोटं बोलणार नाही आणि प्रामाणिकपणे कष्ट करतो, तुझे आशीर्वाद दे. आणि आईने बऱ्याच चर्चेनंतर 3-1 महिन्यांनी सांगितलं की हो बाबा सोडतो नोकरी. आणि मग 2001 साली मी टाटा मोटर्समधनं पूर्ण वेळ बाहेर पडलो. त्याला आमच्याकडे 300 लोक काम करत होते.
मग हा व्यवसाय काही मी इन्व्हेंट केला नाही, पण त्यात थोडंसं नाविन्यता आणली होती. आम्ही मशीनच्या सहाय्यानं साफसफाई चालू केली होती, यंत्रांच्या सहाय्यानं साफसफाई चालू केली होती, मेकॅनाइज क्लिनिंग चालू केलं होतं. त्याच्यामुळं आमचं नाव व्हायला लागलं होतं की हे लोक चांगलं काम करतात. आणि इथं किर्लोस्कर ऑइल इंजिनचे एक इनामदार म्हणून साहेब होते, ते जी पॉवरला शिफ्ट झाले होते बँगलोरमध्ये. त्यांनी एकदा मला असंच विचारलं की बेंगलोरला येऊन काम कराल का? म्हणलं करतो साहेब. आणि तिथं बँगलोरला जाऊन जी पॉवरचं 8 लोकांचं काम आम्हाला मिळालं. आणि आम्ही बँगलोर जाऊन त्यावेळेला सुमो गाडी घेतली होती, आमचे कामगार गाडीत भरून घेतले, बँगलोरला गेलो आणि 8 लोकांचं काम चालू केलं. मग तिथं काम चांगलं केल्यानंतर तिथं अजून 4-5 रेफरन्स मिळाले. हिम्मत सिंग कसिडेचं काम मिळालं, पार्ले बिस्किटचं काम मिळालं. काही कंपनी महिन्यातले 20-20 दिवस बेंगलोरला गेलो की तिथंच थांबायचो. असं एक 8-10 कंपन्या बेंगलोरमध्ये मिळाल्या. मग चेन्नईला काम चालू केलं, तिथं 4-5 कंपन्या मिळाल्या. मग हैदराबादला काम चालू केलं, तिथं 3-4 कंपन्या मिळाल्या. असं करत करत 2003 साली एक मोठा ब्रेक मिळाला. दिल्लीला पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंगचं काम तयार झालं होतं बांधून, आणि ती बिल्डिंग खूप मोठी होती. तिची शोभा जाऊ नये म्हणून ती बिल्डिंग जमिनीच्या खाली 2 मजली होती. तर तिथं श्रीनिवासन नावाचे चीफ इंजिनियर होते. तर त्यांनी हे इक्विपमेंट विकणारे जे लोक असतात त्यांनी सांगितलं की मला एखाद्या एजन्सीचं नाव सुचवा की जी प्रॉपर मेंटेन करेल. मला इक्विपमेंट विकत घ्यायची नाहीत का आमचे परमनंट लोक नीट वापरणार नाहीत. तर त्यांनी आमचं नाव सुचवलं, BVGचं नाव सुचवलं. मी दिल्लीला जाऊन त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की आम्ही हे काम 6 महिन्यासाठी काढू टेंडर, आणि तुम्ही जर चांगलं काम केलं तर आम्ही एक्सटेंड करू, नाही तर आम्ही स्क्रॅप करू. कारण मोठ्या मुश्किल 2001ला पार्लमेंटवरती अटॅक झाला होता. त्यानंतर पार्लमेंटचं आउटसोर्स करायचं काम बाहेरच्या एजन्सीला त्याचं मोठ्या मुश्किलीने परमिशन मिळाली आहे. तुम्ही चांगलं केलं तर आम्ही एक्सटेंड करू. आम्हाला 6 महिने, मला खात्री होती माझ्या टीमवरती, माझ्या सहकाऱ्यांच्यावरती. त्यांनी खूप चांगलं काम केलं, त्यामुळे त्यांनी ते एक्सटेंड केलं 7 महिने. आणि मग 2004 साली मुख्य पार्लमेंटचं काम आम्हाला करायला सांगितलं. मुख्य पार्लमेंटच्या कामामध्ये लोकसभा चेंबर, राज्यसभा चेंबर, सेंट्रल हॉल हे दिलं नव्हतं, बाहेरचा एरिया दिला. आणि सिक्युरिटीनी सांगितलं होतं बाहेरचा द्या. 1 महिन्याच्या आत तो संपूर्ण बाहेरचा एरिया जो काळा पडला होता तो पूर्ण लाल झाला. आणि त्याच्यामध्ये लोक विचारायला लागले की आतमध्ये सगळं अस्वच्छ आहे, बाहेर स्वच्छ आहे, असं का? तर बाहेर परमनंट लोक काम करतात, बाहेर पुनाकी कंपनी काम करते. म्हणून ते मग सगळं काम पूर्ण लोकसभेचं, राज्यसभेचं आम्हाला मिळालं. त्यानंतर सत्ता बदल झाला होता आणि प्राईम मिनिस्टर नवीन आले होते. त्यांच्या घरचं काम SPGवाल्यांनी 2 दिवसाची ट्रायल द्यायला सांगितली. आणि ते 2 दिवसाच्या ट्रायलमध्ये आम्ही सगळं ते लाल दगड सगळा चकाचक केला होता. मग SPGने सांगितलं ह्या कंपनीला तुम्ही काम देणार असेल तर प्राईम मिनिस्टरच्या घरचं पण आम्ही आउटसोर्सिंग करू. मग प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसचं काम मिळालं, मग राष्ट्रपती भवन मिळालं. मित्रांनो, सांगायला खरंच अभिमान वाटतो की आज एक मराठा तुमच्यातला आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन, पंतप्रधानांचं घर, पंतप्रधानांचं ऑफिस, पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट, सगळ्या गोष्टी. फक्त दिल्लीमध्येच आपले 9,000 लोक काम करतात, फक्त दिल्लीमध्ये. आणि कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे गेले 14 वर्ष पार्लमेंटचं काम, 13 वर्ष पूर्ण झाली, 14 वर्ष चालू आहे. तसंच मग आदरणीय मोदी साहेबांनी देखील गुजरातमध्ये बोलवून बरीच कामं दिली. म्हणजे त्यांचं कांकरे लेकचं काम दिलं, त्यांचं ऑफिस, त्यांचं घर, ते देखील आम्हीच मेंटेन करत होतो. तशीच ग्रोथ झाली प्रायव्हेट सेक्टरमध्ये. टाटा मोटर्सने 2004 साली विचारलं तुम्ही जमशेदपूर जाऊन काम कराल का? थोडंसं कठीण निर्णय होता की जमशेदपूर, बिहार आपल्याला जमेल नाही जमेल, तिथं गुंड असतात, हे असतं. पण तो निर्णय घेतला, जमशेदपूरला गेलो. सुरुवातीला विरोध झाला, त्रास झाला, पण त्यातनं ते काम एकदम व्यवस्थित मार्गी लागलं. पहिलं हाऊसकीपिंग चालू केलं, मग लँडस्केपिंग चालू केलं, मग फिटमेंटची कामं चालू केली. अशी वेगवेगळी 10-20 कामं तिथं चालू केली. मग त्यांनी सांगितलं सिंगूरला जाल का? तर सिंगूरला गेलो, मग सानंदला गेलो, मग रुद्रपूरला काम चालू केलं, धारवाडला काम चालू केलं. त्याच्यावरती मग मर्सिडीज बेन्झचं काम मिळालं. टाटा मोटर्सच्या कामामुळं बाकीच्या सगळ्या वोक्सवॅगन, फियाट, हुंडाई, महिंद्रा सगळ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये BVG काम करते. तशीच ग्रोथ बाकीच्या कंपन्यांमध्ये झाली. हिंदुस्थान युनिलिव्हरचं काम मिळालं, ITCचं काम मिळालं, पतंजली ओकपीटचं कामही आम्हीच करतो. अशा वेगवेगळ्या जवळपास 750-700 संस्थांमध्ये BVG काम करत आहे. मग डायव्हर्सिफिकेशनला चालू केलं. 2011 साली एक महाराष्ट्रामध्ये इमर्जन्सी मेडिकलचं काम आलं होतं. त्याच्यामध्ये कंडिशन होती 100 ॲम्ब्युलन्स तुमच्या मालकीच्या असायला पाहिजेत. त्याच लोकांना पार्टिसिपेट, भारतामध्ये 2च कंपन्या होत्या ज्यांच्या 100 ॲम्ब्युलन्स होत्या. आम्ही नेटवरनं सर्च केलं, लंडनची एक कंपनी हुडकून काढली, त्यांच्याशी बोललो, त्यांना जॉईंट व्हेंचरला तयार केलं आणि त्यांच्यावर आम्ही महाराष्ट्राचं बीड भरलं. बीड मिळालं, टेंडर मिळालं आम्हाला.
त्यानंतर बरेच त्याच्यामध्ये त्रास झाले, कारण त्याच्यामध्ये एक कंपनी होती, त्यांचे त्या मालकांचे वडील दोघंजणं केंद्रात मंत्री होते, म्हणजे खूप वजनदार मंत्री होते. दुसरे मुंबई एअरपोर्टचे मालक आणि तिसरे आम्ही. खरोखर ती शिवाजीची मला ती लढाई आठवली की ह्यांनी मला हायकोर्टमध्ये आम्हाला त्यांनी खेचलं, तिथं आम्ही जिंकलो, सुप्रीम कोर्टात खेचलं, काम चालू व्हायच्या आधी CAGच वाढी झालं, म्हणजे अनंत प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न केला. पण सगळीकडे सगळ्यांना पुरून उरलं आणि ते काम मिळालं. काम मिळाल्यानंतर मग पुन्हा 3 वर्षामध्ये दरवर्षी 300 अशा ॲम्ब्युलन्स चालू करायच्या होत्या. मी सरकारला म्हटलं की आम्ही लवकर, कारण महाराष्ट्रामध्ये अपघात होत आहेत, लोक मृत्युमुखी पडत आहेत, गरज लोकांना आहे, तर लवकर करू का म्हणून विचारलं. मी म्हटलं साहेब 1 वर्षात काम कंप्लीट करतो. त्यांनी सांगितली तुम्ही डोंट बी ओव्हर कॉन्फिडंट, 3 वर्षाचं काम 2 वर्षात झालं तरी चालेल. तर सांगायला अभिमान वाटतो की 3 वर्षाचं काम आमच्या सगळ्या टीमने 5 महिन्यामध्ये कंप्लीट केलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 950 ॲम्ब्युलन्स, म्हणजे पुण्यातही ॲम्ब्युलन्स आहे, गडचिरोलीला देखील ॲम्ब्युलन्स आहे, मुंबईला आहे, नाशिकला आहे, सांगलीला आहे, अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 950 ॲम्ब्युलन्स, 3000 डॉक्टर, 2500 ड्रायव्हर, स्टाफ, सपोर्ट स्टाफ, कॉल सेंटर, आणि अतिशय वेगळ्या पद्धतीनं हे काम चालू केलं आहे. त्याचा फायदा असा होतो आहे की रोज साधारण 2000 लोकांना मदत होती. कालचा आकडा तुम्हाला सांगतो, काल एका दिवसामध्ये 167 ॲक्सिडेंट झाले, 8 लोक कार्डियक अरेस्टनी त्यांचं हृदय बंद पडलं, त्यांचं काल आपण रिवाईव्ह केलं. 6380 लोकांचं आतापर्यंत हृदय रिवाईव्ह झालं आहे. मेडिकल इमर्जन्सीत 746 होत्या. ॲम्ब्युलन्समध्ये 14 लोकांच्या डिलिव्हरी झाली, 14 महिलांची डिलिव्हरी ॲम्ब्युलन्समध्ये झाली. आत्तापर्यंत 10,211 मुलं ॲम्ब्युलन्समध्ये जन्माला आली आहेत. आदर 843 आणि 1778 लोकांना काल मदत झाली. आत्तापर्यंत 10,60,000 लोकांना मदत झाली, 10,60,898. आणि यातले 20% लोक अदरवाईज काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे लास्ट मिनिट इमर्जन्सीमध्ये कॉल आले होते. 20% लोकांचे प्राण वाचले. ह्याचा 108 नंबर आहे. माझी तुमच्या असू सगळ्यांना एक विनंती राहील की तुम्ही 108 नंबर सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याचं ॲपही आम्ही काल डेव्हलप केलं आहे नवीन, ते ॲप डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये ॲम्ब्युलन्समध्ये सर्व प्रकारची औषधं आहेत, 80 प्रकारची औषधं आहेत वेगवेगळे, स्नेक व्हेनम पासून सगळी औषधं आहेत. डॉक्टर आहे ॲम्ब्युलन्समध्ये, सर्व प्रकारची लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट आहेत, म्हणजे व्हेंटिलेटर आहे, डिफिब्रिलेटर आहे, सर्व प्रकारची इक्विपमेंट आहेत. आणि ही सर्व सेवा महाराष्ट्रातल्या जनतेला मोफत आहे, 1 रुपया तुम्हाला चार्ज करायला लागत नाही. ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि BVG पब्लिक अशा माध्यमातून आपण हा प्रकल्प राबवतो आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. मग मागच्या वर्षी आम्ही मध्य प्रदेशमध्ये डायल 100चं काम चालू केलं. तिथं इमर्जन्सी पोलीस रिस्पॉन्स सर्व्हिसेसमध्ये काम चालू केलं. तिथे 1000 टाटा मोटर्सच्या गाड्या विकत घेतल्या, टाटा सफारी, आणि कुठेही काही ॲक्सिडेंट झाला, काही पोलीस रिलेटेड इमर्जन्सी झाली की आमची गाडी जागेवरती 10 मिनिटात जाते. गाडीमध्ये व्हिडिओ कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्याच्या थ्रू आपण व्हिडिओ शूटिंग घेतो, ऑडिओ व्हिज्युअल कंप्लेंट घेतो आणि घटनास्थळी जाऊन तुमची कंप्लेंट नोंदवली. तुम्ही आज तुम्हाला पोलीस स्टेशन जाऊन जी कंप्लेंट नोंदवायला लागते, तोपर्यंत ते चोर 100-200 किलोमीटर गेलेले असतात. असं काही होत नाही जागेवरती, त्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण खूप कमी होते. मग इमर्जन्सी मेडिकलनंतर हे मिळालं. आता 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही दिल्लीमध्ये 270 ॲम्ब्युलन्स चालू केल्यात. मागच्या आठवड्यामध्ये आम्हाला आंध्र प्रदेशचं 500 ॲम्ब्युलन्सचं काम मिळालं. 1 महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशचं 3000 गाड्यांचं काम मिळालं. अशी टप्प्याटप्प्यानं BVGमध्ये ग्रोथ होती आहे. मग सामाजिक बांधिलकी म्हणून 2004 सालापासून मी मंदिरांच्या स्वच्छतेचं काम चालू केलं. पहिल्यांदी आळंदीचं काम आम्ही चालू केलं, आळंदीच्या देवळाचं. मग देहू, पंढरपूर, तुळजापूर, ज्योतिबा, जेजुरी, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर अशा सगळ्या जवळपास 15 मंदिरामध्ये स्वखर्चाने आम्ही स्वच्छता ठेवतो. त्यानंतर शिर्डी सेवा संस्थांचंही काम BVGकडेच आहे. तिरुपतीचं देखील VVIP एरिया आपणच मेंटेन करतो. मागच्या आठवड्यात वैष्णोदेवीचं काम फायनल झालं आहे. पुरीचं काम 1 तारखेला चालू करतो आहे. असं वेगवेगळ्या मंदिरांमध्ये देखील काम चालू केलं आहे. त्याचा फायदा चांगला होतो की वाढदिवसाच्या दिवशी सगळीकडे सगळ्या मंदिरात पूजा होते, सगळा प्रसाद येतो, मनोभावी लोक आपले, त्याचा व्यवसायाला त्याचा एक चांगला फायदा होतो. त्यानंतर मग डायव्हर्सिफिकेशन हे झालं. BVG इंडियामध्ये काय करतो आहे ते. त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन चालू केलं. प्लास्टिकपासून फ्युएल बनवायचा प्रकल्प मोशीमध्ये आमच्या बंडसाहेबांनी खूप चांगली मदत केली त्यावेळेला, आणि मोशीमध्ये तो प्रकल्प चालू केला. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये आता तो प्रकल्प
अतिशय यशस्वीपणे चालू आहे. मग LED लाईटच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पडलो. LED लाईटमध्ये खूप लोक मॅन्युफॅक्चरिंग करतात. आमचे दिवे बाकीच्यांपेक्षा 20% जास्त इफिशियंट आहेत. बाकीचे लोक 100 वॉटचा दिवा 30 वॉटने रिप्लेस करतात. आम्ही तोच दिवा 22 वॉटने किंवा 21 वॉटने रिप्लेस करतो. पहिलंच काम गोवा राज्यातले सगळे दिवे बदलायचं काम मिळालं. जवळपास 100 कोटीचं पहिलंच काम मिळालं. मागच्या महिन्यामध्ये मी श्रीलंकेला जाऊन आलो. तिथं जवळपास 7 लाख दिवे बदलायचं काम मिळते. 300-350 कोटीचं काम मिळते गोव्यामध्ये, श्रीलंकेमध्ये. नंतर सोलर पार्क एक डेव्हलप केलं आहे. उस्मानाबादला 10 मेगावॉटचं सोलर पार्क डेव्हलप केलं आहे. सोलर पंप चांगले विकसित केलेत. त्याच्यामध्ये कुठल्याही परदेशी कंपनीपेक्षा, ABB हिताचीपेक्षा आपला पंप किमान 40 ते 50% जास्त पाणी देतो सिमिलर कंडिशनमध्ये. म्हणजे सोलर पॅनल तुम्ही कुणाचंही घ्या, विक्रम सोलरचं घ्या, कुठल्याही कंपनीचं घ्या, पंप कुणाचाही घ्या, किर्लोस्करचा घ्या, KSBचा घ्या किंवा शक्ती पंपचा घ्या, कंट्रोलर फक्त आम्ही जो बनवला आहे तो जर वापरला तर त्याच्यामुळे तुम्हाला मिनिमम 40 ते 50% जास्त पाणी मिळतं. आणि त्याला आता परदेशामध्ये मागणी, म्हणजे भारतात तर आहेच आहे, पण भारताबाहेरही त्याला खूप काम आहे. त्यानंतर BVG लाईफ सायन्सेस म्हणून एक कंपनी केली आहे. त्याच्यामध्ये रघुनाथ माशेलकर जे आपले खूप प्रख्यात सायंटिस्ट आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या संस्थेबरोबर टायअप करून, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन नावाची त्यांची संस्था आहे, त्यांच्याबरोबर टायअप करून त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट डेव्हलप केले. 2 लाख आयडियाची बँक आहे ती. जगामध्ये पुढे जायचं असेल तर इनोव्हेशनची कास धरली पाहिजे. तर त्यांच्याबरोबर टायअप करून आम्ही एक मागच्या वर्षी युवान-टी एक सिम्बॉलिक ब्रांच राष्ट्रपती भवनमध्ये केलं, ज्यामध्ये अँटी ओबेसिटी, अँटी डायबेटिक, अँटी हायपरटेन्शन असे वेगवेगळ्या प्रकारचे 6 प्रकारचे चहा त्यांनी डेव्हलप केलेत आणि ते आता पुढच्या 2 महिन्यामध्ये मार्केटला आणतो आहे. शेतकरी, आपण सगळे शेतकरी कुटुंबात आहोत. सातारला मी फूड पार्कचं काम चालू केलं आहे. पुढच्या 4 महिन्यामध्ये फूड पार्क उभं राहील. आणि ज्यावेळेला फूड पार्क उभं राहायचं काम चालू केलं मागच्या वर्षापूर्वी, त्यावेळेला आमचे पोळसाहेब मला भेटले आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे हेड आहेत. त्यांनी आम्ही चर्चा चालू केली की आपली प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे. ही भारतामध्ये आम्ही माझ्या सातारला शेतामध्ये टमाटो करतो, एकरी 10 ते 12 टन टमाटे होतात माझे. इस्रायलची जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यांच्याकडे एकरी 150 टन टमाटो करतात, एकरी 150 टन. तर हा फरक का, ही तफावत का, ह्याच्यावरती मग कारणं शोधायला चालू केलं की आपण मग मातीचं परीक्षण करत नाही प्रॉपरली, त्या युरिया आणि सुफलाच्या वरती पुढं काही विचार करत नाही, कुठले मायक्रोन्यूट्रिएंट लागतात त्याचा विचार करत नाही. मग ते कशी द्यायची खतं. मग त्याच्यामध्ये एक खूप चांगला प्रश्न लक्षात आला की आपण जे आज सगळं धान्य खातो ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पेस्टिसाईड मारले जातात त्याच्यावरती, आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्टिसाईडनी सगळं ते धान्य विषारी होतं. दीप शुक्ल नावाचे माझे मित्र आहेत राजकोटचे, त्यांनी जवळपास 15 वर्ष कॅनडामध्ये, 3 वर्ष भारतामध्ये इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्ट इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करून त्यांनी खूप चांगलं पेस्टिसाईड डेव्हलप केले. पेस्टिसाईड म्हणता येत नाही त्याला, कारण आत्ता आपल्याला इटिंग पेस्ट, सकिंग पेस्ट, बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगीसाईड, मावा, तेल्या, तुडतुडा, करपा, वेगवेगळ्या रोगांवरती वेगवेगळी औषधं आहेत. शेतकरी त्याच्या घरामध्ये 8 ते 10 बाटल्या ठेवायला लागतात. कुठली बाटली कधी वापरायची, कशी वापरायची त्याला माहीत नसतं. ते सुद्धा काय कायला लक्षात येत नाही की ती बुरशीजन्य आहे का फंगीसाईड आहे ते कळत नाही. त्याच्यामुळे कन्फ्युजन असतं. तर त्याच्यामुळं ह्यांनी काय केलं आहे, तुमच्या 8-10 रोगांच्या ऐवजी एकच औषध तयार केलं आहे. 10च्या ऐवजी 1. ते एक आहे ते हर्बल आहे, आपण पिलं तर काही होत नाही, पण 10 मिनिटामध्ये रिझल्ट दिसतो, 11 मिनिट लागत नाही. तिसरा खूप महत्त्वाचा बेनिफिट त्याच्यामध्ये आहे की ज्या चांगले कीटक आहेत आपले, बाकीच्या औषधांनी तुमच्या मधमाशा मरतात, ह्यांनी कुठलीही मधमाशी मरत नाही. महाराष्ट्र सरकारला आम्ही त्यांच्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला परमिशन द्यायला आम्ही गेलं, तर त्यांनी 8 महिने टेस्टिंग ट्रायल घेतल्या. झेंडे साहेब त्याचे क्वालिटी कंट्रोलचे प्रमुख होते, ते म्हणजे मित्र आहेत चांगले. ते मला म्हटले, आणि मग तुमचं प्रोडक्ट आहे म्हणून मी जास्त टेस्टिंग घेणार आहे. आणि त्यांनी स्वतः त्यांच्या शेतात सगळ्या प्रकारच्या टेस्ट ट्रायल घेतल्या आणि त्यानंतर हे आम्हाला महाराष्ट्रात विक्रीची परमिशन मिळाली. परमिशन मिळालेलं आमचं एकमेव प्रोडक्ट आहे आणि आता त्याची नॅशनल लेवलला आम्ही त्याचे हे चालू करतो आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचा खर्च जवळपास 40 ते 50% कमी होणार आहे. त्यानंतर ॲग्रो मॅजिक नावाचं एक प्रोडक्ट आणलं आहे आणि तुमच्या कुठल्याही प्रोडक्टची पिकाची वाढ किमान 40 ते 50% जास्त होते, किमान 40 ते 50%. प्लॅन असा घेतला आहे की शेतकऱ्याची प्रगती आपण बोलतो खूप, सगळ्या बऱ्याच ठिकाणी चर्चा खूप होतात, पण ॲक्शनमध्ये मी ठरवलं की शेतकऱ्याला बांधावरती नॉलेज द्यायचं. आम्ही मागच्या वर्षी गव्हाची ट्रायल घेतली की एक आमचा जे नावाचं गाव आहे, त्या गावातला शेतकरी BSc ॲग्रिकल्चर मुलगा, तो 15 ते 20
क्विंटल धान्य गहू काढायचं एका शेतामध्ये. आम्ही त्याला आमची टेक्निक दिली, नॉलेज दिलं. पहिल्याच वर्षी त्याला 20च्या ऐवजी 39 पोती गहू झाला एका एकरामध्ये. तर अशा प्रकारे बेसिक ग्रासरूटला हात घालून काम करायचं काम चालू केले. BVG फाउंडेशन म्हणून एक संस्था काढली आहे. त्याच्यामध्ये काय केलं की कुठलाही शेतकरी असेल, सोयाबीन समजा करत असेल तो, तर सोयाबीन त्याला आम्ही विचारतो तू किती क्विंटल करतो. 12 क्विंटल होतं, 13 क्विंटल होतं. तर सांगलीचा एक शेतकरी कोणीतरी 20 क्विंटल करतो, इंदोरचा कोणीतरी एक शेतकरी 25 क्विंटल करतो. मी महाराष्ट्रात हायेस्ट कोण आहे, देशात हायेस्ट कोण आहे आणि जगामध्ये हायेस्ट कोण आहे, जगामध्ये 80 क्विंटल करणारे शेतकरी आहेत. असं प्रत्येक पिकावाईज आम्ही काढली माहिती आणि त्याचा वापर करून त्या शेतकऱ्याला सांगतो की तू 12 क्विंटल करतोय, पण जगामध्ये तुझ्या इतकंच रानामध्ये, तुझ्या इतकंच एरियामध्ये 80 क्विंटल कोणीतरी करतंय. तुझ्यापेक्षा 8 पट 10 पट लोक जास्त करतायत. याची कारणं शोधतोय आणि त्याच्या माध्यमातून अशी कारणं शोधून शेतकऱ्याने एक टेम्पलेट तयार केली की त्याला किमान माझा प्रयत्न असा की जे शेतकरी, जे सहकारी आपल्याशी निगडीत होतील, आपल्याबरोबर येतील, त्यांच्या आयुष्यामध्ये थोडासा बदल घडवायचा. 3 वर्षामध्ये किमान दुप्पट ते तिप्पट त्याचं उत्पादन करून द्यायचं, त्याची फायनान्शियल ग्रोथ करायची, म्हणजे त्याला पुढचं काळाच्या पुढं त्याला जाता येईल, काहीतरी वेगळं करता येईल. अशा दृष्टीने एक स्वप्न बघतोय आणि तसं एक भारत विकासच्या दृष्टिकोनातनं खऱ्या अर्थाने भारताचा विकास कसा होईल. विवेकानंदांचं एक म्हणणं होतं की माझ्यासारखे माझ्या विचाराचे 100 युवक द्या. मी त्यातला एक युवक स्वतःला समजतो की त्यांच्या 100 जे अपेक्षित आहे त्यातला एक आहे. आणि मला जमेल तेवढं, मी काही फार मोठे दावे करत नाही, मला जमेल तेवढं, मला झेपेल तेवढा भारताचा विकास करायचा, असं एक माझं स्वप्न मी बघतोय आणि लोकांपर्यंत पोहोचतोय. पुढच्या 3 महिन्यामध्ये 5 लाख शेतकऱ्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचतोय. त्यावेळी सगळी बांधणी झाली. आज सकाळी ऑफिसमध्ये तीच मीटिंग होती की पुढच्या 3 महिन्यामध्ये 5 लाख शेतकऱ्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचा डेटा घेऊन त्यांना पुढं कसं न्यायचं आणि खर्च कमी करून, म्हणजे खर्च न वाढवता. आणि तुम्ही आम्ही पुण्यात राहतो, मुंबईत राहतो. परवाच माझं द्राक्षबाग मतदारसंघामध्ये भाषण ठेवलं होतं त्यांनी. तिथं मी त्यांना म्हटलं की तुम्ही रेसिड्यू झिरो करायची खूप काळजी घेता, आमच्या प्रोडक्टमध्ये रेसिड्यू नाहीच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी त्यांना म्हटलं की तुम्ही अमेरिकेतल्या आणि युरोपमधल्या ग्राहकाची खूप काळजी करता की त्यांना रेसिड्यू झिरो पाहिजे, आणि भारतातल्या लोकांनी तुमच्या बांधवांनी म्हटलं काय पाप केलं, मी ह्यांना किती औषध मारलं चालतं, असं करू नका ना. म्हणजे त्यांना मी सांगितलं, त्यांना पटलं ते की तिकडच्या लोकांची काळजी तुम्ही घेताय, तिकडं रेसिड्यू झिरो झाला पाहिजे, पण इकडं मात्र काही चालतंय, तर असं करू नका. म्हणतो तुमच्या बांधवाची तुम्ही काळजी घ्या. कॅन्सर खूप वाढतोय, कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय. तुम्ही आज ग्रामीण भागातनं बहुतेक संस्थे माझे मित्र आहेत तिथं, ग्रामीण भागात नाही, तुम्ही कुठल्याही ज्या गावामध्ये तरकारी भाजी केली जाते त्या गावामध्ये जावा, तुम्हाला 5-25 कॅन्सरचे पेशंट सापडतील. किमान 5 घरामागे एक कॅन्सर पेशंट सापडतोच. त्याचं कारण हेच आहे की आपला अतिरेकी पेस्टिसाईडचा वापर होतोय, त्याच्यामुळं माणसाला श्वसनाचा कॅन्सर होतोय, वेगवेगळे कॅन्सर होत आहेत. आम्ही जे प्रोडक्ट आणतोय ते फक्त प्रोडक्ट विकणं हा माझा उद्देश नाही, त्याची किंमतही खूप आम्ही कमी ठेवली. म्हणजे मला ज्यावेळेला आम्ही काही डीलर डिस्ट्रीब्युटरशी चर्चा केली तेव्हा काही लोकांनी मला सांगितलं की वांग्यावरती जे औषध वापरलं जातं त्याची किंमत 1200 रुपयाला 100 ml आहे. तर मला त्यांनी सांगितलं साहेब तुमची किमान 4000 रुपये किंमत ठेवा. मग कोणी सांगितलं की तुम्ही डाळिंबासाठी स्पेशल म्हणा, तुम्ही द्राक्षासाठी स्पेशल म्हणा, असं वेगळं म्हटलं. अरे शेतकऱ्याला सगळेच फसवत आहेत, म्हणजे मी परत अजून त्यात फसवायला उतरायचं का. त्याच्यामुळे आम्हाला एक लक्षात आलं की आम्ही नॉर्मल चॅनलनी जर विकायला गेलो तर आमचं लोक विकणारच नाहीत. कारण आज काय होतं, शेतकऱ्याकडे तू विचारतो, दुकानदार विचारतोय तुम्ही कुठलं पीक केलं, तो म्हणतो भेंडी केली आहे, गवार केली आहे, भुईमुग केला आहे, वेगळी पिकं सांगतोय. मग पांढरं पान तोडून घेऊन जातोय, त्याला वेगळं औषध द्यायला सांगतोय. मग तो शेतकऱ्याला तो दुकानदार 10 ते 12 बाटल्या विकतोय, प्रत्येक बाटली मग त्याला 20-25% कमिशन मिळतोय. तो माझं औषध विकणारच नाही. म्हणून आम्ही आमच्या BVGचे माझे महाराष्ट्रामध्ये 20,000 लोक काम करतात. मी आमच्या मुलांना म्हटलं 50-50 ml बाटल्या तयार करा, 100 रुपयाला 50 ml बाटली, आणि आपण 2 लाख लोकांना बाटल्या देऊ. साहेब मला सांगायला खरंच अभिमान होतो. काल आटपाडीच्या मला एका शेतकऱ्याचा फोन आला होता, देशमुख नाव आहे त्यांचं. त्यांनी 1 महिन्यापूर्वी आमची 1 बाटली नेली होती. काल त्यांनी 100 लिटर RTGS करून पैसे नेऊन नेलं. प्रोडक्ट चांगला आहे, अतिशय लो कॉस्ट देतोय आपण. म्हणजे मार्केटला त्याचा जो खर्च आहे, नॉर्मल तुमचा पिकाच्या कीटनाशकांसाठी 50,000 रुपये जर खर्च येत असेल, द्राक्ष किंवा डाळिंब उत्पादकांना 50,000-70,000 खर्च येतो, आमच्यामुळे 15 ते 20,000 येईल. 1/3 कॉस्टमध्ये क्वालिटी चांगली, झिरो रेसिड्यू, अशा पद्धतीनं वेगळा विचार करतोय, त्या दृष्टीने वाटचाल करतोय. मग जग मोठं झालं, जगाचा विकास झाला आहे, वसुधैव कुटुंबकम झालं आहे. मग त्याचा आपण अभ्यास कधी करायचा, ते कधी बघायचं. म्हणून मागच्या 1.5 वर्षापासून मी भारताबाहेर जायला चालू केलं आहे. मी मागच्या वर्षी पहिल्यांदा गेलो किर्गिस्तानला. किर्गिस्तान हा देश, तिथं विजा मिळायलाच मला 1.5 महिना गेला. जायचं कसं, मग तिथं जाऊन मी काय करतो, मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचं कामही आमच्याकडेच आहे. तिथले सगळे सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी सगळे मित्र आहेत. मग त्यांना सांगतो कुठल्या तरी ॲम्बॅसेडरला फोन करा, मग ते 4-5 अपॉइंटमेंट सेटअप करतात. आर्ट ऑफ लिव्हिंगचं मी काम करतो, ते काही मदत करतात.
आणि आपले संदीप वासलेकर साहेब आहेत, तेही आता मदत करायला लागलेत. खूप मोठा विचारवंत माणूस आहे, 50 देशांना ॲडवायझरी करतात ते. अशा वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात नाही, वेगवेगळ्या देशांमध्ये जातोय. पहिल्यांदा किर्गिस्तानला गेलो, मग पापुआ न्यूगिनीला गेलो, मग सुदानमध्ये गेलो, झांबियाला गेलो, झिम्बाब्वेला गेलो. अशा काही देश, सगळ्या देशांमध्ये जाऊन काय संधी अवेलेबल आहेत ते बघतोय. जग किती मोठं आहे, जग खरंच किती मोठं आहे ते बघतो. मी सातारा फुडपरचं आम्ही काम चालू केलं त्यावेळेला आमच्याकडे JCB होते आणि JCBने आम्ही तो मातीचा आपला जो ट्रेलर असतो आपला ह्याचा ट्रॅक्टरचा ट्रेलर, तो भरायला ते JCBला 15-20 बकेट टाकायला लागायच्या. त्यावेळेला आम्मी PC-300 पोकलेन घेतलं. मग ते 2 बकेटमध्येच ती ट्रॉली भरायला लागली. आम्हाला काय म्हणजे भारी वाटलं, केवढं भारी ते मशीन, किती भारी. 15-20 याच्याऐवजी 2च हेलपाट्यात भरलं जातं. मग आम्ही डंपर घेतले, 15 टन 20 टन कॅपॅसिटी डंपर घेतले. मित्रांनो, मी मे महिन्यामध्ये झांबियाला गेलो होतो. तिथं कन्सांची नावाची एक माईन आहे, कॉपर माईन आहे. त्या माईनमध्ये बघितल्यानंतर डोळं चक्रावून जातं. तिथं डंपरची कॅपॅसिटी जी आहे ती 250 टन 300 टन कॅपॅसिटीचं एक डंपर आहे. चाक जे आहे ते 15 फुटाचं चाक असते, म्हणजे हात केला तरी निम्यापर्यंतच जातो, असे डंपर आहेत. पोकलेन 200 टनाची बकेट आहे, एक बकेट 200 टनाची. तुम्ही गुगल करा, जगातली सगळ्यात मोठी कॉपर माईन आहे. 40,000 हेक्टरवरती काम करते. $300 मिलियन 2 ऑस्ट्रेलियन भावांनी ती माईन 2001 साली विकत घेतली. मागच्या वर्षी त्यांचा टर्नओव्हर आहे $8 बिलियन. म्हणजे कॉपरच्या प्राइसेस, मेटलच्या प्राइसेस सध्या रॉक बॉटमला आहेत, सगळ्यात कमी पातळीला आहेत. अशा कमी पातळीला असताना त्यांचा मागच्या वर्षी टर्नओव्हर आहे $8 बिलियन. मागच्याचं प्रॉफिट आहे $2.5 बिलियन. 15,000 कोटी मागच्याचं प्रॉफिट आहे. मी छोटी अजून एक माईन बघितली. म्हणजे सगळं बघतो मी जाऊन, उघड्या डोळ्यांनी समजून घेतो कसं काम चालतं, काय चालतं. एका ग्रीक माणसाची छोटी माईन बघितली मी, त्यानं माईन घेतलीच नाही. तो म्हणतो की लोकांना मी सांगतो तुमचं आयर्नवर काढ, हे कॉपरवर काढा, मॅगड आणून द्या. तो शुद्ध करायचा त्याने प्लांट टाकला आहे, ट्रॅडिशनल प्लांट टाकला आहे. आपली रेल्वेच्या कडेला जसे दगडाचे ढीग असतात ना, तसे ढीग मारलेले असतात. स्प्रिंकलनी ॲसिड टाकतात त्याच्यावरती, लिचेट तयार होतं, लिचेटमधनं कॉपर बाहेर येतं आणि मग ते इलेक्ट्रिसिटी प्रोसेसमध्ये कॉपरच्या प्लेट तयार करतो. रोजचं 6 टन काढतो. त्यांनी मला सांगितलं की पर टन मला सण $1,500 ते $2,000 प्रॉफिट होतो. म्हणजे रोजचा त्याचा प्रॉफिट सण $8,000 ते $12,000 रोजचा प्रॉफिट आहे. इन्व्हेस्टमेंट मी विचारलं म्हटलं $3 मिलियन. आता तो सगळा प्लांट बघितला. आपल्या भारतीय इंजिनियरला, काही मेकॅनिकल इंजिनियर आहेत, आमचे पवार साहेब आहेत, अशा लोकांनी जर काही काम केलं तर ते 20 कोटीचं काम 10 कोटीचंच होईल. आणि 10 कोटीत काम झाल्यानंतर रोजचा $10,000 प्रॉफिट, म्हणजे रोजचा 5-6 लाख रुपये प्रॉफिट होऊ शकतो. अशा खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज शिकतोय, बघतोय. एक गोल्ड माईन घेतली परवा झिम्बाब्वेमध्ये सोलर प्लांटचं काम चालू केलं आहे. सुदानमध्ये गव्हर्नमेंटनी मला ऑफिशियली मेल पाठवलेली आहे की आम्ही तुम्हाला नाईल नदीच्या काठाला 1,00,000 हेक्टर जागा देतो. 1,00,000 हेक्टर जागा. त्यांची अपेक्षा काय आहे? त्यांची अपेक्षा अशी आहे की तुम्ही 70% जागा तुम्हाला घ्या, 30% 99 वर्षीय कराराने आम्ही तुम्हाला देऊ आणि 30% जागा ही तुम्ही आम्हाला डेव्हलप करून द्या. 70% तुम्ही घ्या. मी त्यांच्याशी निगोशिएट करतोय. 85-15ला फायनल होईल बहुतेक. ते 15% त्यांना द्यायची, 25% आपण घ्यायची. आता सांगतो काय की माझे आई, आमची सासपडची आई आहे. आईला 2 भाऊ आहेत, म्हणजे 3 भाऊ आहेत. त्यातले 2 भाऊ शेतीत असतात. त्यांच्यामध्ये वाटण्या झाल्या. मुळात जमीन म्हणजे ते आजोबांना किती 10 एकर जमीन होती. त्यांना 4 मुलं, म्हणजे मी पणजोबा, माझ्या पणजोबांना 4 मुलं, त्यांची परत 4-4 3-3. आता ती त्यांची 2.5 एकर जमीन, त्यांच्या जमिनीवरनं 2 फुटावरनं त्यांच्या मारामाऱ्या. 2 महिने तुमचं तोंड बघत नाही एकमेकांचं. तर दोन्ही मामांना म्हटलं चला तिकडं 1000 एकर जागा घ्या, किती ताकद आहे तेवढी वापरा. जग मित्रांनो खूप मोठं आहे. जग खूप मोठं आहे. जगात संधी खूप आहेत. त्या उघड्या बघितल्या पाहिजेत, अभ्यासल्या केल्या पाहिजे. असे तुम्ही जे एकत्र यायचे प्रयत्न करताय त्यातनं खूप काही करता येण्यासारखं आहे. मला असं वाटतं की असं वेगळ्या इनोव्हेटिव्ह आयडियाजवरती आपण काम केलं पाहिजे. ट्रॅडिशनल धंदा आहे, म्हणजे एकेकाळी मला ते कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय कधी जमला नाही, कारण आमच्याकडे भांडवलच नव्हतं. त्यावेळेला काही लोकांनी आम्हाला, माझ्या काही मित्रांनी मला, मी तुमच्यातलं कोणी नाही पण 1-2 लोकांनी मला थोडंसं माप काढल्यासारखं केलं होतं की तुझ्याकडे त्यावेळेला किती, माझ्याकडे तेव्हा 5-6 हजार लोक होते, तू 6,000 लोक सांभाळतो ना, आम्ही एक बिल्डिंग बनवून तुझ्यापेक्षा जास्त प्रॉफिट कमवतो. मी म्हटलं तसं म्हणजे असं काही कम्पॅरिझन मी आयुष्यात कधीच कोणाशी केलं नाही, कारण कालच्यापेक्षा आज आपण चांगले आहोत का हेच मी विचार करतो. आणि आजच्यापेक्षा उद्या चांगलं करतोय का, कोणाचं वाईट तर करत नाही ना, सगळं व्यवस्थित तर करतोय ना. कारण ह्या जगामध्ये स्पर्धा करायला वॉरेन बफे आहेत, बिल गेट्स आहेत, कोणाची स्पर्धा करायची. आणि एक वेळेला खायला नसणारे पण आहेत. आपण त्यांचा विचार करतो. माझ्या दृष्टीने मी त्यांचा विचार करतो की त्यांना वरती कसं आणता येईल, त्यांना बरोबर कसं आणता येईल, त्यांना लिफ्ट कसं. कारण एका लेवलनंतर तुम्ही काही केलं ती फक्त 0ची ॲडिशन असते.
सर्टन लेवल. आता मी सायकलचं सीट कवर बदलायला खरोखरच माझ्याकडे पैसे नव्हते. मी ह्याच रस्त्याने असंच पिंपळे गुरव, युनिव्हर्सिटी सर्कल असं शिवाजीनगर असं जायचो. मी सायकलचं 3 वर्ष सीट कवर बदललं नव्हतं आणि मागच्या महिन्यामध्ये मी जाऊन जेट विमान घेऊन आलो. माझं 2 महिन्यांनी विमान येईल भारतामध्ये. शक्य सगळं आहे. म्हणजे सगळं काही शक्य असतं. तुम्ही कष्ट केले तर सगळं काही शक्य होतं. तुम्ही कशा प्रकारे कष्ट करताय, तुम्हाला काय मिळतंय त्यातनं, समाजासाठी तुम्ही काय करताय, ह्याच्यावरती सगळं असतं. माझं तुम्हाला सजेशन आहे की आम्ही एकत्र येऊन बरंच काही करू शकू. त्याच्यामध्ये माझी सजेशन काय, लोकांनी एकत्र काय आता तुमच्या सगळ्यांच्याकडे BMW गाड्या असतील, ऑडी असतील, सगळ्या गाड्या असतील. प्रत्येकजण तुम्ही इन्शुरन्स भरता. संघटनेने एकत्र येऊन सगळ्यांची लिस्ट करावी आणि त्या इन्शुरन्सला तुम्ही एकत्र येऊन जर त्याचा बल्क तयार केला, तुम्हाला मिनिमम 50% डिस्काउंट मिळेल. म्हणजे प्रत्येक गाडीमागं ती काही म्हणजे तुम्हाला जे काय जो खर्च होतो तुमचा इन्शुरन्सला, संघटनेमध्ये एकत्र येऊन एकत्र कशासाठी यायचं लोकांनी, काय वेळ काढावा, त्यांना काही ते मिळालं पाहिजे. राजीवचं प्रेझेंटेशन मागाशी आवडलं. तर आम्हाला खूप काम आहे फूड पार्कमध्ये, तुम्हाला सांगू आम्ही कशा चकत्या करायच्या, काय करायचं. तर असं एकमेकांची विचारांची देवाणघेवाण झाली तरच कळू शकतं तुमच्याकडे काय चांगलं आहे, माझ्याकडे काय चांगलं आहे. आणि एकत्र म्हणजे एकी हेच बळ हे आपल्या जिल्हा परिषदेच्या भिंतीवरती म्हणी लिहून ठेवण्यासाठी नसतात. त्या खरोखरच आयुष्यामध्ये अनुभवण्यासाठी असतात, आचरणात आणण्यासारखी असतात. तर ते ह्याचं एक काम करता येईल आपल्याला. इन्शुरन्सचं खूप चांगलं, इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स पण तुम्हाला खूप चांगला. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, प्रॉपर्टीचा जो इन्शुरन्स असतो ना, त्याला आम्ही किती 85% डिस्काउंट घेतला आहे. आता इंडिव्हिज्युअल लेवलला ती तुमची ताकद नसते. इंडिव्हिज्युअलला तुम्ही गेला तर तुम्हाला ते 10%, 15%, 20% डिस्काउंट देतील. पण आम्ही लाईफ इन्शुरन्स मेडिक्लेममध्ये सुद्धा 50-50%, 60-60% डिस्काउंट घेतो. कारण 60-65 लोकांचं इथं यायच्या आधी ते कासार समाजाचे लोक आले होते. ज्यांनी माझं एक भाषण ठेवलं होतं मागच्या महिन्यामध्ये पुण्यामध्येच. संपूर्ण महाराष्ट्रातनं 1200 लोक आले होते. ते मला म्हणत होते कासार समाजाचे आमचे 10 लाख लोक आहेत. त्याने मी तेच सांगितलं की तुम्ही म्हटलं असं इन्शुरन्स घ्या, लोकांचे पैसे वाचवा आणि त्यात वाचलेल्या पैशातले 20% तुम्ही मागा. की तुमचा प्रीमियम 1 लाख होता, आमच्यामुळे 50,000 झाला. 50,000 जो वाचला तुमचा, त्या 50,000तले 20% आम्हाला द्या, 10,000 रुपये आम्हाला द्या. लोक आनंदाने देतील. तरी देखील त्यांचे 80% पैसे वाचलेले असतील. अशा पद्धतीने तुमच्या संस्थांना तुम्ही मोठं करू शकता. परचेस आहे. आता इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्ही सिमेंट भेटले बहुतेक काही बिल्डर लोक आहात, तुम्ही परचेस करताय. तर तुम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला तुम्ही सिमेंट परचेस करताय. तुम्ही तुमची ताकद सगळ्यांची एकत्र मांडली की मला 50,000 पोती लागतं, तुम्हाला 1 लाख पोती लागतं. तर कुठलीही तुम्हाला सिमेंट फॅक्टरी तुमच्या दारात येऊन तुम्हाला त्यांच्या आणि उलटं कॅल्क्युलेशन करा की तुमच्या लाईनची कॉस्ट किती, तुम्हाला प्रोसेस कॉस्ट किती. झिरो बेस कॉस्टिंग म्हणतात ना, मी टाटा मोटर्समध्ये ते शिकलो. झिरो बेस कॉस्टिंग कसं करायचं, की लोखंडाचा पत्रा आणला 40 रुपये किलो जो, किंवा त्याला 15 रुपयेच होतं. पत्रा आणला तर स्ट्रोकची कॉस्ट काढायचो आम्ही, की ते 10 लाखाचं मशीन 500 टनाचं, तर ते त्याचे 5 वर्ष लाईफ किंवा 10 वर्ष लाईफ, ते 12 तास चालणार, 16 तास चालणार. एका स्ट्रोकला 1 मिनिट लागतो. तर पर स्ट्रोक किती कॉस्ट, मग स्क्रॅपची कॉस्ट वजा करायची. असं झिरो बेस कॉस्टिंग करून ह्या कंपन्या परचेस करतात. का तर ताकद आहे, तुम्ही नाही तर दुसरे. तसं तुम्ही जर पुण्यातले सगळेजण एकत्र आलात किंवा सगळे मराठा समाजाचे सगळेजण एकत्र आलात आणि सांगितलं की आमची 1 कोटी पोत्याची रिक्वायरमेंट आहे, दारात सगळ्या कंपन्या तुमच्या दारात येतील. नॉर्मल तुम्हाला 20 रुपये डिस्काउंट दिलं तर 60 रुपये कमी करतील. तर अशापर्यंत थोडंसं सिमेंट आहे, लोखंड आहे. कारण जग कॉम्पिटिशनचं आहे. ज्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये पुढं राहायचं असेल, इनोव्हेटिव्ह आयडियाज आणल्या पाहिजेत, कॉस्ट कमी केली पाहिजे, क्वालिटी वाढवली पाहिजे. कुठलाही व्यवसाय असू द्या तो. जग कुटुंब म्हणून ते. आज काल माझ्याकडं चायनाचे लोक आले होते. माझ्याकडे काल चायनामध्ये मी मागच्या महिन्यात जाऊन आलो. साहेब काय त्यांचं अफलातून सगळं. भारताची ॲग्रिगेट स्टील प्रोडक्शन कॅपॅसिटी सगळ्या म्हणजे टाटा घ्या, जिंदल घ्या, सगळ्या कंपनीची मिळून आज 85-90 मिलियन टनाला गेली आहे. चायना 800 मिलियन टन प्रोड्यूस करत आहे. 800 मिलियन टन आपल्या 10 पट आहे. म्हणजे इकडून वर घेऊन जात आहेत ते, इकडून वर घेऊन जाऊन आपल्याला पुन्हा 30% स्वस्तामध्ये लोखंड आणून देत आहेत. तर ह्या अशा जगाच्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर मला वाटतं की आपण काहीतरी इनोव्हेशनचा वापर केला पाहिजे, इनोव्हेटिव्ह आयडियाज आणल्या पाहिजेत, एकत्र येऊन काहीतरी काम केलं पाहिजे. तुमची बाकी स्पर्धा काही नाही, तुमचे प्रोजेक्ट वेगळे आहेत, पण परचेस तुम्ही जर कंबाईन केलं आणि त्या कंबाईन परचेसमधले 10% वाचलेले संस्थेने घेतले तर तुम्हाला मग काही पैसे मागायला लागणार कोणाला. अशा पद्धतीने मला वाटतं की तुम्ही काहीतरी वेगळा विचार करावा, काहीतरी वेगळं काम करावं आणि त्यातनं मग समाजाच्या भल्यासाठी काय करता येईल. एखादी गावं दत्तक घ्यावीत, काही काम करावं, वेगळं काम करावं, शिक्षणासाठी मुलांना मदत करावी. माझ्यासारख्याला त्यावेळेला कोणी मदत झाली नाही, पण आम्ही आमच्या डेस्टिनी ठरलेली असते. पण अशी काहीच आजही काही मुलं दिसती तुम्हाला. मी आता करतो मुलं, मी आता दत्तक 200-250 मुलं दत्तक घेतलीत, अजून काहीतरी करतो वेगवेगळं. तर असं आपण एकत्र येऊन काही वेगळं काम केलं तर खरोखरच समाजापुढे आपण एक वेगळा आदर्श घालून देऊ शकतो. मी मार्गदर्शन करणार इतका मोठा नक्कीच नाही, पण माझी
टीम चांगलं काम करते त्या टीमच्यामुळं मला असं संधी मिळते. मी त्या टीमच्या सगळ्या घरच्यांच्या आणि तुम्ही आयोजकांनी बोलवलं तुमच्या सगळ्यांच्या ऋणात राहून तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.